हॅलो एव्हरीवन, वेलकम टू राधाज कोचिंग. आपण काल क्लास 10th सायन्स पार्ट 1साठी सिरीज चालू केली होती. त्या सिरीजमध्ये काल आपण स्टार्ट केला होता तो ग्रॅव्हिटेशन चॅप्टर. मग ग्रॅव्हिटेशन चॅप्टरमध्ये काल आपण कॅन यू रिकॉलचे हे तिन्ही क्वेश्चन पाहिले होते, त्याचे आन्सरसुद्धा पाहिले होते. त्यानंतर आपण नंतरचा पॉईंट बघितलेला तो ग्रॅव्हिटेशन. ठीक आहे, आपण हा ग्रॅव्हिटेशन फिनॉमिनाचं शोध कसा लागला, इन्व्हेन्शन कसं झालं त्याचं ते बघितलं. ते इन्व्हेन्शन कोणी केलं तर सर आयझॅक न्यूटन यांनी केलं होतं. कसं केलं होतं काय तर ते ॲपलच्या झाडाखाली वगैरे ती स्टोरी होती त्याच्यामागं. आपण काल ती सगळी पाहिली. त्याच्यानंतर इंट्रोडक्शन टू सायंटिस्ट हा बॉक्स आपण बघितलेला. यामध्ये आपण सर आयझॅक न्यूटन यांच्याबद्दल इन्फॉर्मेशन बघितली. तर मग सर आयझॅक न्यूटन हे इंग्लंडमधील एक सायंटिस्ट होते, फेमस सायंटिस्ट होते ते. त्यांचा वर्किंग पिरियड आपण बघितला की 1642 टू 1727 होता. त्याच्यानंतर त्यांनी इम्पॉर्टंटमध्ये जे बुक लिहिलं त्याचं नाव होतं की प्रिसिपिया. ठीक आहे, हा क्वेश्चन आला तर आपल्याला MCQ फॉर्मॅटमध्ये बघायला मिळेल की सर आयझॅक न्यूटन यांनी कोणतं बुक राईट केलं आहे, तर कोणतं प्रिसिपिया. ठीक आहे, काल आपण एवढंच पाहिलं होतं आणि आज आपण नेक्स्ट पार्ट बघणार आहोत या चॅप्टरचा. तर नेक्स्ट पॉईंटमध्ये आपण बघणार आहे की फोर्स आणि मोशन. तर आपण क्लास 8 स्टँडर्डपासून मॅक्झिममली आपण क्लास 8 स्टँडर्डपासून फोर्स, मोशन, डिस्टन्स, डिस्प्लेसमेंट अशा सगळ्या क्वांटिटीजचं स्टडी करत आलो. म्हणजे कुणाला समजले नसेल त्या लोअर स्टँडर्डमध्ये तर ठीक आहे, बट ॲटलिस्ट कानावर तरी पडलेत आपले हे शब्द की फोर्स म्हणजे काय असतं नक्की, मोशन म्हणजे काय असतं. तर थोडक्यात फोर्स म्हणजे काय आहे ना हे एक्सप्लेन करायला गेलं तर आपण कोणतीही मुवमेंट करतो, आपण रोज आपल्या डेली रुटीनमध्ये खूप साऱ्या वर्क्स करतो. म्हणजे की आपलं बॉडी पार्ट्स जरी मूव करायचं असेल आपल्याला तरी आपल्याला काय लागतो, तो फोर्स लागतो. ठीक आहे, मग फोर्सशिवाय आपण कोणतंही काम करू शकत नाही. म्हणजे ताकद, आपण प्रत्येक काम करायला आपण त्या गोष्टींवरती ताकद म्हणजे आपल्याला बल किंवा फोर्स अप्लाय करायला लागतो. साधी इकडची वस्तू तिकडे जरी ठेवायची म्हटली तर आपल्याला ती उचलावी लागते आणि दुसरीकडे ठेवावी लागते. म्हणजेच काय करतो आपण, इनडायरेक्टली त्याच्यावरती फोर्स अप्लाय करतो. आणि मोशनबद्दल बोलायचं झालं तर नाही का, म्हणजे आपण एखाद्या वस्तूवरती फोर्स लावला तर मग त्या वस्तूमध्ये काय काय चेंजेस होतात ते सगळे जे इफेक्ट्स दिसतात आपल्याला फोर्स अप्लाय केल्याबद्दल. मग ती वस्तू काय होती, मोशनमध्ये येते किंवा थांबते, हे पण आपण काल पाहिलेलं साधारण की फोर्सचे इफेक्ट्स काय होतात. म्हणजे आय थिंक सो की कॅन यू रिकॉलच्या क्वेश्चनमध्ये इफेक्ट्स ऑफ फोर्स होते इथं. यावर आपण डिस्कस केलं की फोर्सचे इफेक्ट आपल्याला काय काय दिसतात त्या ऑब्जेक्टवरती. की एखादं स्थिर स्टेशनरी ऑब्जेक्ट आहे ते मूव्ह व्हायला लागतं, किंवा मूव्हिंग ऑब्जेक्ट आहे ते त्याचं स्पीड कमी होतं, स्टेशनरी होतो. किंवा एखाद्या गोष्टीचा आपण स्पीड वाढवू शकतो, डायरेक्शनसुद्धा चेंज करू शकतो फोर्स अप्लाय करून. म्हणजे हे सगळे इफेक्ट्स आहेत फोर्सचे. तर म्हणजे जो फोर्सचा इफेक्ट असतो ती नथिंग बट काय असते, आपली मोशन असते. म्हणजे एखाद्या सूटकेसला तुम्ही घेऊन चाललाय, म्हणजे सूटकेस काय ऑब्जेक्ट आहे, निर्जीव वस्तू आहे, ती स्वतःहून हलणार नाही आहे, तिला आपण पुल करतो आणि ओढत घेऊन जातो. म्हणजे काय होतं, त्या सुटकेसची मोशन होते. म्हणजे स्टेशनरी सुटकेस मोशनमध्ये येतो. ही असते आपली मोशन. ती केव्हा दिसते, जेव्हा आपण त्या एखाद्या ऑब्जेक्टवरती फोर्स अप्लाय करतो. ठीक आहे, ओके. मग आपण आता पाहिलं की फोर्स आणि मोशन. तर ॲक्च्युअल फोर्सची डेफिनेशन आपल्याला असं करता येईल की फोर्स इज नेसेसरी टू चेंज द स्पीड ॲज वेल ॲज डिरेक्शन ऑफ ऑब्जेक्ट. ओके, बाय मिस्टेकली माझ्याकडून इथं मिस्टेक झाली होती की इथं मी मोशन लिहिलं होतं, बट ॲक्च्युली इथं ऑब्जेक्ट पाहिजे. तर फोर्सची डेफिनेशन काय होती की फोर्स इज नेसेसरी टू चेंज द स्पीड ॲज वेल ॲज डिरेक्शन ऑफ ॲन ऑब्जेक्ट. एखाद्या ऑब्जेक्टची स्पीड किंवा त्याची डिरेक्शन हे चेंज करायचे असेल तर आपल्याला फोर्स हा त्याच्यावरती अप्लाय करणं गरजेचं असतं. त्याशिवाय आपण ना त्याची स्पीड चेंज करू शकतो ना त्याची डिरेक्शन चेंज करू शकतो. त्याच्यानंतर मोशन. मोशन काय आहे, मोशन इज नथिंग बट द इफेक्ट ऑफ फोर्स. फोर्सचा जो इफेक्ट आहे तेच आपण काय म्हणतो, त्याला मोशन म्हणतो. ठीक आहे, त्याच्यानंतर नेक्स्ट पॉईंट आपल्याला काय बघायला मिळतं की सर्क्युलर मोशन आणि सेंट्रिपिटल फोर्स. आता ही डायग्राम बघितली आपण
तर तुम्हाला सगळ्यांना आठवतं का, जे पण गावाकडची मुलं असतील ना, त्यांनी जेव्हा आपण रानामध्ये आपल्या ज्वारी किंवा बाजरी असं लावतो, ती कणसं जेव्हा मोठी होतात ना, तेव्हा त्याच्यावरती पाखरं खायला येतात. मग आपण काय करतो की ते गोफण असते ना, ते घेऊन जातो, त्याच्यामध्ये दगड अडकवतो आणि ते गोल 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 फिरवतो आणि दगड आहे ना तो फेकून मारतो. ठीक आहे. मग आपल्याला आपल्याला ऑब्झर्व काय होतं की आपण जे परफॉर्म करत असतोय, सर्क्युलर मोशन परफॉर्म करत असतोय. सर्क्युलर मोशन म्हणजे काय, एका राऊंड सर्क्युलर फॅशनमध्ये आपण तो जी गोफण आहे म्हणजेच स्ट्रिंग किंवा दोरी काही जे असेल ते आपण एका राऊंड सर्क्युलर फॉर्मॅटमध्ये फिरवत असतो. आणि अचानक जर तो दगड आपल्या हातून सुटला तर तो कसा जाऊन पडतो, असा. ठीक आहे. म्हणजे टँजेन्शियल डिरेक्शननी तो आपल्यापासून लांब जातो. मग ह्याच्यामध्ये त्यांनी काय लिहिलं आहे, ट्राय धिस म्हणजे काय सांगितलं आहे की तुम्ही एक स्टोन घ्या, त्याला आणि एक स्ट्रिंग घ्या. ठीक आहे. त्या स्ट्रिंगला तो स्टोन एका एंडला टाय करा आणि त्या स्ट्रिंगचा दुसरा जो एंड आहे ना, तो तुमच्या हातात घ्या आणि त्याला एकदम सर्क्युलर फॉर्मॅटमध्ये रोटेट करा. सर्क्युलर फॉर्मॅटमध्ये रोटेट करताना तुम्हाला असं जाणवेल की तुम्ही एखादा फोर्स अप्लाय करताय त्या स्ट्रिंगवरती. मग तो फोर्स जो आहे तो कोणत्या डिरेक्शनने असेल बरे, तर तो जो फोर्स असणार आहे तो तुमच्याकडे म्हणजे जो तुम्ही सर्कल बनवणार आहे त्या स्ट्रिंगला धरून, त्या सर्कलचा जो सेंटर आहे त्याच्याकडे त्या फोर्सची डिरेक्शन असणार आहे. मग जर तुम्ही तो फोर्स रिलीज केला, तर काय होणार आहे, हा स्टोन सेम ॲज इट इज, हा स्टोन टॅन्जेन्शियल डिरेक्शननी त्या सर्क्युलर मोशनला अपोज करून बाहेर जाणार आहे. ठीक आहे. हेच सगळं सांगितलं आहे त्यांनी. आपण याच्यामध्ये काय मोस्टली जास्त लक्ष कोणत्या दोन शब्दांवरती जातं आपल्या, की सेंट्रिपिटल फोर्स. जो आपण हा फोर्स लावतोय की ती स्ट्रिंग एका सर्क्युलर फॉर्मॅटमध्ये फिरावी, त्यासाठी आपण जे लावतोय तो सेंट्रिपिटल फोर्स आहे. आणि तो जो स्टोन आहे, स्टोन हा सर्क्युलर फॉर्मॅटमध्ये फिरतोय म्हणजेच त्याची मोशन कोणती असणार आहे, सर्क्युलर मोशन असणार आहे. ठीक आहे. म्हणजे ह्याच्यात आपल्याला काय बघायचं आहे, महत्त्वाच्या दोन गोष्टी, की सर्क्युलर मोशन काय आहे आणि सेंट्रिपिटल फोर्स काय. ठीक आहे. तर आपण काय बघतोय की सर्क्युलर मोशन आणि सेंट्रिपिटल फोर्स. आता सर्क्युलर मोशनची डेफिनेशन काय सांगता येईल, की सर्क्युलर मोशन आहे ती द मोशन ऑफ अन ऑब्जेक्ट along a circular path is known as circular motion. काय की अशी मोशन आहे जी सर्कलच्या अलॉंग परफॉर्म केली जाते, म्हणजे एका सर्क्युलर पॅटर्नमध्ये परफॉर्म केली जाते. त्या मोशनला आपण काय म्हणतो, सर्क्युलर मोशन म्हणतो. ठीक आहे. तर सर्क्युलर मोशनचं एक्झाम्पल आपण डेली लाईफमध्ये खूप सारे बघतोच. त्यातलं एक एक्झाम्पल आहे की हे आहे ज मुवमेंट ऑफ ब्लेड्स ऑफ फॅन. ठीक आहे. ठीक आहे. की सर्क्युलर मोशनचं एक्झाम्पल काय बघितलं, की आपण डेली लाईफमध्ये बघतो की आपला घरातला फॅन आहे तो फिरतोय, त्याचे जे ब्लेड्स आहेत ना ते जे मोशन परफॉर्म करतात त्याला आपण म्हणतो की सर्क्युलर मोशन. त्याच्यानंतर दुसरी महत्त्वाची कॉन्सेप्ट आहे ते म्हणजे सेंट्रिपिटल फोर्स. आता सेंट्रिपिटल फोर्स म्हणजे काय, तर जो आपण स्ट्रिंगला लावणारा फोर्स आहे, म्हणजे स्ट्रिंगला जो आपण फोर्स लावतो जो आपल्याकडे त्याची डिरेक्शन असते त्या फोर्सला आपण सेंट्रिपिटल फोर्स म्हणतो. म्हणजे काय, जर एखाद्या ऑब्जेक्टला सर्क्युलर मोशन परफॉर्म करायची तर त्या ऑब्जेक्टला आपण सेंट्रिपिटल फोर्स देणं हे मस्ट आहे. जर आपण त्या ऑब्जेक्टला सेंट्रिपिटल फोर्स अप्लाय नाही केला तर तो ऑब्जेक्ट सर्क्युलर मोशनमध्ये फिरूच नाही शकत. ठीक आहे. मग सेंट्रिपिटल फोर्सची डेफिनेशन काय होती, की फोर्स ॲक्टिंग ऑन ॲन object performing circular motion and it is directed towards the center of circle is known as centripetal force. ठीक आहे. म्हणजे काय, की फोर्स आहे, असा फोर्स आहे सेंट्रिपिटल फोर्स जो एखाद्या ऑब्जेक्टवरती ॲक्ट होतो. कशा ऑब्जेक्टवरती, की तो ऑब्जेक्ट सर्क्युलर मोशन परफॉर्म करतो आणि त्या फोर्सची डिरेक्शन ही त्या सर्कलच्या सेंटरकडे असते, त्या
फोर्सला आपण काय बोलायचं आहे, सेंट्रिपिटल फोर्स बोलायचं आहे. ठीक आहे. सेंट्रिपिटल, आता सेंट्रिपिटल खूप जणांना शब्द पडला असेल ना, म्हणजे विचार पडला असेल की सर्क्युलर मोशन परफॉर्म करायची आहे म्हणून आपल्याला तो फोर्स लागतो, मग सर्क्युलर फोर्स असं नाव का नसेल दिलं, तर काय सेंट्रिपिटल फोर्स असं नाव दिलं आहे. तर ॲक्च्युअली मिनिंग काय होतं सेंट्रिपिटल या वर्डचं, सेंट्रिपिटल म्हणजे काय, सेंटर सिकिंग फोर्स, म्हणजे सेंटरकडे ओढून असणारा फोर्स म्हणजे काय, सेंट्रिपिटल फोर्स. तर म्हणजेच काय की त्याची जी डायरेक्शन आहे ती टुवर्ड्स द सेंटर ऑफ सर्कल असते. ठीक. मग सेंट्रिपिटल जो फोर्स असतो तो एका सर्क्युलर पॅटर्नमध्ये मूव्ह होतो. ठीक आहे. म्हणून त्याचा फॉर्म्युला काय, mv² अपॉन r. तर या फॉर्म्युलामधल्या टर्म्स ज्या m आहे, m म्हणजे काय तर मास ऑफ ऑब्जेक्ट आहे, v म्हणजे काय तर व्हेलॉसिटी ऑफ दॅट ऑब्जेक्ट, r म्हणजे काय की रेडियस ऑफ दॅट सर्कल. ठीक आहे. तर आता सेंट्रिपिटल फोर्सचे एक्झाम्पल कोणते कोणते बघता येतील आपल्याला, की जे आपले सोलार सिस्टीम आहे त्याच्यामध्ये आपण 9 प्लॅनेट्स बघतो, ते सगळे प्लॅनेट्स सनच्या अराउंड एका स्पेसिफिक डिस्टन्सने सर्क्युलर मोशन परफॉर्म करत असतात. म्हणजेच सन आणि त्या प्लॅनेट्सच्या बिटवीन कुठला फोर्स असणार आहे तर सेंट्रिपिटल फोर्स असणार आहे. ठीक आहे. मग एक्झाम्पल काय दिलं, फर्स्ट की प्लॅनेट्स मुव्हिंग अराउंड द सन. मग सेकंड एक्झाम्पल आहे मून रिव्हॉल्विंग अराउंड द अर्थ. ठीक आहे. अर्थ आणि मून यांचं पण रिलेशन तसंच आहे, जसं मून अर्थ भोवती सर्क्युलर मोशन परफॉर्म करतो आणि मून आणि अर्थच्या बिटवीन जो पण फोर्स, म्हणजे ज्या फोर्सनी अर्थ आपल्या मूनला आपल्या भोवती गोल गोल फिरवते तर फोर्स नथिंग बट काय की सेंट्रिपिटल फोर्स आहे. अजून एक एक्झाम्पल घेता येईल तर इलेक्ट्रॉन्स मुव्हिंग इन द ऑर्बिट अराउंड द न्यूक्लियस. ठीक आहे. ठीक आहे. आजच्या सेशनसाठी इतकंच बघूया आपण. काय बघितलं आपण आज, फोर्स आणि मोशन हा पॉईंट बघितला, त्या पॉईंटच्या अंडर आपण सर्क्युलर मोशन म्हणजे काय आणि सेंट्रिपिटल फोर्स हे काय हे पण पाहिलं. ॲक्च्युली मोशन आणि फोर्समध्ये डिफरन्स काय आहे ते सुद्धा बघितलं. ठीक आहे. ठीक आहे. आजच्या सेशनसाठी एवढंच. थँक्यू सो मच. पुन्हा तेच सांगेल की तुमच्या फ्रेंड्सला सांगा, शेअर करा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. स्टे ट्यून्ड. बाय बाय. थँक्यू.